नमस्कार, मी डॉक्टर संगीता देवकर. आपल्या लिखाणातील टिप्स अँड ट्रिक्स या मायक्रो पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर या पॉडकास्टमध्ये मी लिखाणाबद्दलच्या काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहेत. आत्तापर्यंत याचे 3 भाग झालेले आहेत. आजचा हा 4था भाग आहे. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. त्यामुळे तुम्हाला ऑल नोटिफिकेशन लगेचच मिळतील. आणि कुठे काही स्पर्धा आहेत किंवा लिखाणातील अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे मी माहितीपूर व्हिडिओ टाकत असते ते नोटिफिकेशन तुम्हाला पटकन यावं यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मग आपण तुम्हाला ते नोटिफिकेशन लगेचच मिळत जाईल. तसेच आपण कंटेंट अँड क्रिएटिव्ह रायटिंगची कार्यशाळा पण घेत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला यातून नक्कीच माझ्या व्हिडिओतून तुम्हाला महत्त्वाची माहिती मी नक्कीच देत राहीन. तर आजचा आपला हा भाग आहे तो म्हणजे लिखाणातील उपयुक्त टिप्स आणि ट्रिक्स. याच्यामध्ये आजचा घटक आहे तो आहे संवाद लेखन. तर काही काही संवाद इतके प्रभावी असतात बघा की ते वाचकांच्या मनात दीर्घकाळापर्यंत राहतात. म्हणजे एखादा सिनेमा बघितला, आपण एखादी सिरियल पाहत आहोत तर त्यातला एक विशिष्ट संवाद असतो जो खलनायिकेच्या तोंडी किंवा एखाद्या पात्राच्या तोंडी असतो, मेन ॲक्टरच्या तोंडी असतो की तो संवाद आपल्याला कायमस्वरूपी दीर्घकाळामध्ये तो आठवणीत राहतो. वाचकांच्या मनावरती संवाद इफेक्ट करतो. त्यामुळं संवाद लेखन हे तुमचं आकर्षक आणि वाचकांना अट्रॅक्ट करणारच असलं पाहिजे, तरच वाचक तुमच्या कथेमध्ये गुंतून होतो. तर संवाद हे केवळ म्हणजे शब्द नाही की बोलणं नाही, तर पात्राच्या मनातला अंतरंग तो भावना बोलून दाखवतो त्या संवादातून. त्यामुळं कधी कधी वाचकसुद्धा त्या भावनेशी तितकाच कनेक्ट होतो. हे संवाद तो त्याच्या बाबतीत पण असे संवाद त्याने ऐकले असतात किंवा अशीच कृती किंवा घटना घडलेली असते हे वाचकाला तेव्हा तिथं लक्षात येतं. त्यामुळे संवाद लेखनाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे लिखाण करताना किंवा एखादी कथा लिहिताना. तर संवाद म्हणजे एक कृती असते, ती फक्त बोलणं नसतं, तर तो कॅरेक्टर जो आहे ते आपली भावना त्या संवादातून व्यक्त करत असतो. त्याचं एखादा निर्णय असेल ते स्पष्ट तो करत असतो. आपल्या मनातील भावना तो संवादरूपी तो मांडत असतो. आता समजा ना आपण एखादं पात्र दाखवतोय की त्याला खूप राग आलेला आहे नायकाचा, तर आपण फक्त तिथं एखादी ओळ लिहून असं चालणार नाही. तर तिथं संवाद लिहिताना असं लिहायचं की ते वाचकाशी जास्त कनेक्ट झालं पाहिजे. म्हणजे तो पात्र म्हणेल की मला तुझा खूप राग आला आहे असं न म्हणता तू परत तिथे गेलास तर जे काय होईल त्याला मी जबाबदार असणार नाही असं जर तुम्ही प्रभावी लिहिलं तर ते वाचकांना जास्त अट्रॅक्ट करतं आणि वाचक तिथे जास्त इमोशनल होतं आणि त्यात म्हणजे त्याच्यामध्ये गुंतत जातो. तर हा संवाद त्या पात्राच्या मनस्थितीबद्दल दर्शवतो. त्यामुळे संवाद लेखन करताना संवाद प्रभावी कसा होईल याच्याकडे लक्ष द्या. आता प्रत्येक पात्राचं हे बोलणं वेगळं ठेवा. म्हणजे आई ज्या पद्धतीने बोलते तसं मैत्रीण बोलेल का, किंवा काही लोक मुद्देसूद बोलतात, काही लोक गोंधळलेले असतात. त्यामुळं जसं पात्राचं वय आहे, जशी पार्श्वभूमी आहे, तसं त्याचं कॅरेक्टर स्वभावविशिष्ट जसं तुम्ही लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं त्याच्या तोंडी तो संवाद तुम्ही दिला पाहिजे. तरच ते पात्र अधिक ठळकपणे वाचकांना लक्षात राहतं. पुढचं म्हणजे संवाद छोटा आणि परिणामकारक असावा. तर प्रत्येक ओळ ही विचारपूर्वक लिहा. वाचक संवाद साधतो तेव्हा त्याला पुढे काय होईल याची उत्सुकता वाटली पाहिजे, ना की कंटाळा आला पाहिजे. त्यामुळे संवाद लेखन असं करा की वाचक तुमच्या कथेकडे ओढला जाईल आणि त्याला पुढे वाचण्याची उत्सुकता पण वाढेल. आता पुढची टिप अशी आहे की तुम्ही जे कथेतून लिहिताय ते सांगायचं नाही तर वाचकाला दाखवायचं आहे. कारण तेव्हाच तिथे वाचक तो ती कथा वाचायला येणार आहे किंवा तुमच्या कथेमध्ये गुंतून राहणार आहे. आता एक उदाहरण बघा, ती घाबरली होती हे तुम्ही तुमच्या कथेत लिहिलं, त्याऐवजी तिच्या तोंडी जर एखादा संवाद दिला तर ती कसं म्हणेल, खरंच आपण सुरक्षित आहोत ना. म्हणजे इथं हा संवाद तिची मनस्थिती दर्शवितो. नायिकेची मनस्थिती सांगतो इथून की खरंच आपण सुरक्षित आहोत ना. हे वाक्य जास्त प्रभावी वाटतं याच्याऐवजी की ती घाबरली होती असं लिहिण्यापेक्षा हे वाक्य जास्त प्रभाव टाकतं वाचकांच्या मनावरती की आपण इथे सुरक्षित आहोत का ती विचारते. त्यामुळे मग इथे वाचक तुमच्या कथेशी कनेक्ट होतो, त्याला पुढे वाचण्याची उत्सुकता होते. त्यामुळे संवाद लेखन असंच प्रभावी करा. तर एक पात्र दुसऱ्यावर प्रेम करतं म्हणून ते काही बोलून दाखवत नाही, तर ते कसं म्हणेल तो की तुला काही लागलं तर मला आधी सांग, मी वेळेला तिथे असेनच. असं म्हणजे त्याला सांगायचं आहे की माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण तो त्या शब्दातून सांगत नाही आहे, पण संवादातून तो बोलून दाखवतोय की त्याला किती काळजी आहे समोरच्याची. तर असं हे की तो प्रेम त्याचं आहे व्यक्त करत नाही, शब्दात नाही आहे, पण तो भावना त्याची मांडतो आहे, तसा संवाद तिथे आला पाहिजे. तर संवाद लेखन हे अगदी तुम्ही रोजच सातत्याने लिखाण कराल तसं तुम्हाला ते जमणार आहे किंवा
प्रत्येक पात्र बोलतो कसं, एकमेकांशी कसे कनेक्ट होतात, कसे संवाद साधतात, हे तुम्हाला सातत्याने आणि प्रॅक्टिसनी होणार आहे. यासाठी नाटक, सिरियल, सिनेमे हे सगळं तुम्ही पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कसं संवाद दिलेले आहेत याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तर संवाद म्हणजे कथेचा एक आत्मा म्हणता येईल की तो आहे, की तर कथेमध्ये रंग भरायचं काम करतो संवाद लेखन. त्याच्यामुळं संवाद जितका तुम्ही संवाद लेखन जितकं छान कराल, जितकं प्रगल्भपणे आणि उत्कृष्ट दाखवाल संवाद लेखन, तितकी तुमची कथा वाचकांना ती आवडणार आहे आणि वाचक तुमच्या कथेकडे येणार आहेत. तर हे आजचा भाग होता तो म्हणजे संवाद लेखनाचा. अजून तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील लिखाणाबद्दलच्या, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि हा मायक्रो पॉडकास्ट कसा वाटला आहे नक्की मला सांगा. लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भेटीत आपण पुन्हा भेटूया. पुढच्या भागाकडे येऊयात की कथा लिहिताना काही टिप्स अँड ट्रिक्स कशा वापरायच्या. धन्यवाद.